तुमच्या आवडत्या शिकू आनंदी चॅनलसोबत मी श्री दिलीप मोहिते सर। आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 दुपार या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। या स्वाध्यायातील सर्व कृतींचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे। चला तर मग आपण दुपार या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। पहा, स्वाध्यायामध्ये आपल्याला प्रश्न पहिला आहे, तुलना करा। कष्टकऱ्यांची दुपार व लेखनिकांची दुपार यांची आपल्याला तुलना करायची आहे। पहा, पहिला मुद्दा आपण घेऊ। सकाळपासून उन्हातान्हात काम करतात ही कष्टकऱ्यांची दुपार असते आणि कार्यालयात खुर्चीवर बसून काम करतात ही लेखनिकांची दुपार असते। आता पुढील मुद्दे आपण बघू। कष्टकऱ्यांची दुपार बायकोशी सुखदुःखांच्या गोष्टींवर चर्चा करतात। लेखनिकांची दुपार आपल्या सहकाऱ्यांबरोबर सुखदुःखे शेअर करतात। कष्टकऱ्यांची दुपार शारीरिक काबाड कष्ट खूप करतात। लेखनिकांची दुपार शारीरिक कष्ट फारसे नसतात। कष्टकऱ्यांची दुपार साधने कष्टाची असतात आणि लेखनिकांची दुपार संगणकाचा उपयोग करतात। अशा पद्धतीनं आपण ही तुलना करायची आहे। आता प्रश्न दुसरा आहे, कोण ते लिहा। आता याच्यामध्ये आपल्याला अ ते उ हे विधानं दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचं उत्तर जे आहे तर ते लिहायचं आहे। पहा, अ विधान आहे, दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक, अर्थातच शेतकरी। आ आहे, दुपारला आनंद देणारा घटक, अर्थात मधल्या सुट्टीत खेळणारी मुले। ई आहे, दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी कार्यालयातील लेखनिक व हिशोब तपासनीस। सृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक म्हणजे दुपार। मानवी जीवनक्रमातील दुपार, अर्थातच एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थांची चव चाखत जेवतात। आणि वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ म्हणजे अर्थातच दुपार। आता प्रश्न तिसरा आहे, आकृतिबंध पूर्ण करा। दुपारची मानवीय गुणवैशिष्ट्ये, अर्थातच शेतकऱ्यांकडे आदराने पाहते ती दुपार असते। छान आराम करण्याचा जनावरांना सल्ला तर कष्टकऱ्यांना सलाम करते ती दुपार असते। दुपार ही माणसाप्रमाणे कृती करताना आपल्याला दिसते। पहा पुढे, मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद घेते ती दुपारच असते आणि दमल्या भागल्या जीवाला दुपार विश्रांती घेऊ देते। अशा पद्धतीनं दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये आपल्याला इथं लिहिता येतात। आता प्रश्न चौथा आहे, डौलदार गिरीशिखरे धापाच टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा। अर्थातच इथे आपल्याला हा अलंकार जो आहे तो चेतन गुणोक्ती अलंकार आहे हे लक्षात येईल। आता प्रश्न पाचवा आहे, खाली काही शब्दांचे गट दिले आहेत, त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा। उदाहरणार्थ मित्र, दोस्त, मैत्री, सखा, सोबती, अर्थात याच्यामध्ये मैत्री हा वेगळा शब्द आहे। तसा आता रस्ता, वाट, मार्ग, पादचारी आणि पद, अर्थातच इथे पादचारी हा शब्द जो आहे तर तो वेगळा आहे। दुसरा पहा गट दिलेला आहे पर्वतासाठी, नग, गिरी, शैल, डोंगर, अर्थात नग हा शब्द इथे वेगळा आहे। तिसरा आहे ज्ञानी, त्याच्यासाठी समानार्थी शब्द आहेत सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार, पण याच्यामध्ये आपल्याला समानार्थी नसलेला शब्द आहे तो म्हणजे सुकर। आणि चौथा शब्द आहे डौल, जोम, ऐट, दिमाग, रुबाब। आता याच्यामध्ये आपल्याला डौलशी समानार्थी नसलेला जो शब्द आहे तर तो आहे जोम, जोम म्हणजे उत्साह। आता पाचवा आहे काळजी, म्हणजे चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर, अर्थातच जबाबदारी हा शब्द इथे वेगळा आहे। अशा पद्धतीने आपण हा वेगळ्या अर्थाचा शब्द जो आहे तर तो शोधलेला आहे। आता प्रश्न 6वा आहे स्वमताचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न आहेत आणि प्रश्न 7वा आहे अभिव्यक्तीचा, त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत। आता या 4ही प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण समजून घेऊया। पहा विद्यार्थी मित्रो, स्वमतासाठीचा पहिला जो प्रश्न आहे तो आहे, माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहा। आता आपल्याला सुट्टीचाच तो महिना असतो आणि आपण अनुभवलेल्या दुपारविषयी आपण इथं लिहायचं आहे। आता इथं मी ज्या प्रकारे उत्तर लिहिलेलं आहे तसं तुम्ही प्रत्येकजण तुमच्या पद्धतीनं उत्तर लिहू शकता। पहा इथे आपण या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात या प्रकारे करतो आहोत। लेखक राजीव बर्वे यांचा दुपार हा एक सुंदर ललित लेख आहे। हा पाठ वाचल्यानंतर मला मी अनुभवत असलेल्या दुपारची आठवण होते। मे महिन्यातील कडक उन्हाळ्याचे दिवस होते। शाळेला सुट्टी लागली होती। आमची शेती असल्यामुळे मशागतीची कामे सुरू होती। मी आईबरोबर शेतावर गेलो। माझे बाबा उन्हात काम करत होते। जेवण करण्यासाठी ते झाडाच्या सावलीत आले। घामाने चिंब भिजलेल्या बाबांचा उन्हामुळे रापलेला चेहरा पाहून ते करीत असलेल्या कष्टाची जाणीव झाली। मलाही हे ऊन असह्य वाटू लागले।
थंड पाण्यात मस्तपैकी आंघोळ करावी असे वाटू लागले. मी बाबांना तसे सांगितले. जेवण झाल्यावर बाबा मला जवळच असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी घेऊन गेले. तिथे माझे मित्रही पोहण्यासाठी आले होते. 2 तास आम्ही पोहण्याचा आनंद घेतला. पोहून झाल्यानंतर आम्ही सर्वजण माझ्या बाबांसोबत जवळच्या डोंगरावर गेलो. तिथे असलेली करवंदे तोडली. त्यानंतर आंब्याच्या झाडांच्या कैऱ्या तोडल्या. हा रानमेवा खाण्यातला आनंद काही वेगळाच असतो याची जाणीव झाली. दिवसभर केलेल्या धावपळीमुळे रात्री अंथरुणावर पडताच थकलेल्या शरीराला झोप कधी लागली हे समजलेही नाही. उन्हाळ्याची दुपार अशा अनुभवांमुळे नेहमीच आठवणीत राहते. अशा पद्धतीनं माझी मे महिन्यातील दुपार याविषयी आपण आपला अनुभव लिहू शकतो. आता स्वमताचा दुसरा प्रश्न आहे, दुपार या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा. आता आपण याचं उत्तर लिहूया. लेखक राजीव बर्वे यांचा दुपार हा एक सुंदर ललित लेख आहे. या पाठात दुपारचे अनेक प्रसंग लेखकांनी सांगितले आहेत. यातील शाळेतील मधल्या सुट्टीचा मुलांना झालेला आनंद काही औरच असतो. या प्रसंगाचे वर्णन मी दररोज अनुभवत असल्यामुळे मला खूप आवडले. दुपारी मधली सुट्टी झाली की जेवणाच्या डब्यात आईने काय दिले आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. एकमेकांच्या डब्यातील भाजी खाऊ खाण्याची लगबग सुरू होते. प्रत्येकाला सुट्टीत झालेल्या गमती जमती केलेली धमाल सांगायची असते. शिवाय डबा लवकर संपवून मैदानावर थोडे तरी खेळायचे असते. त्यामुळे हा वेळ पुरतच नाही. मी माझ्या मित्रांसोबत धमाल करत असतो. त्यांच्याबरोबर खेळत असतो. एकमेकांना कोडी घालत असतो. गाण्यांच्या भेंड्या सुरू होतात. मध्येच कुणीतरी एखादा विनोद सांगतो. सर्वजण खळखळून हसतात. शाळेच्या व्हरांड्यातून मित्रांच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारत फिरणे मला खूप आवडते. शाळेतील प्रत्येक दुपारी होणारी मधली सुट्टी म्हणजे सोनेरी आठवणी आहेत, सदैव हव्याहव्याशा वाटणाऱ्या. अशा पद्धतीनं आपण आपला जो अनुभव आहे दुपारचा तर तो आपण या प्रकारे लिहू शकतो. आता प्रश्न 7वा आहे अभिव्यक्तीचा आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, 3ही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा. आता याचं उत्तर सुद्धा आपण अनुभवलेल्या प्रत्येक ऋतूतील सकाळ व संध्याकाळ काय असते त्यानुसार आपल्याला याचं लेखन करावं लागेल. पहा, लेखक राजीव बर्वे यांचा दुपार हा एक सुंदर ललित लेख आहे. हा लेख मला फार आवडतो. दुपारप्रमाणेच सकाळ व संध्याकाळ नित्यनेमाने होत असते. पावसाळ्यातील सकाळ विविध प्रकारची असते. दररोज सकाळी कोसळणारा पाऊस हवाहवासा वाटतो. कित्येक दिवस सूर्याचे दर्शनही होत नाही. श्रावणातील सकाळी पडलेल्या सोनेरी सूर्यकिरणांमुळे सृष्टीचे सुंदर रूप पाहायला मिळते. सायंकाळच्या वेळी आकाशातील इंद्रधनुष्य लक्ष वेधून घेते. हिवाळ्यातील सकाळी कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत बोचऱ्या थंडीला दूर पळवण्याचा प्रयत्न सुरू असतो. संध्याकाळी उबदार गोधडीत गाढ झोपी जाण्याचा आनंद घेता येतो. उन्हाळ्यातील सकाळचा गारवा हवावासा वाटतो. ऐन उकाड्यात मिळणारा गारवा आल्हाददायक असतो. संध्याकाळ मात्र उकाड्याने अस्वस्थ करून सोडते. रात्रभर पंख्याच्या हवेने अंग जड होऊन जाते. असे असले तरी निसर्गाने निर्माण केलेले ऋतुचक्र हे आपल्यासाठीच असते. अशा प्रकारे प्रत्येक ऋतूतील सकाळ, दुपार, संध्याकाळ ही वैशिष्ट्यपूर्ण असते. अभिव्यक्तीचा दुसरा प्रश्न आहे, पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा. आता संपूर्ण पाठ वाचल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. दुपार हा लेखक राजीव बर्वे यांचा एक नितांत सुंदर ललित लेख आहे. आजपर्यंत कादंबरी, कथा, कविता यांमधून सकाळ अथवा संध्याकाळचे वर्णन आपण वाचले आहे. परंतु दुपारबद्दल मात्र फार थोडे लिहिले गेले आहे. दुपार म्हणजे रखरखीत, तप्त जाळ असलेली, कंटाळवाणी, नकोशी वाटणारी अशी सर्वांची भावना असते. या पाठात लेखकांनी दुपारबद्दल फार आत्मीयतेने लिहिले आहे. जगण्याची धडपड, नवीन जीवन घडवण्याची प्रेरणा व नवनिर्मितीची उर्मी दुपारमध्येच असते. जीवनाचे चक्र चालू ठेवण्याचे काम दुपार पार पाडते. दुपारच्या या विविध रूपांचे वर्णन लेखकांनी अतिशय समर्पक उदाहरणांद्वारे केले आहे. कष्टकऱ्यांची दुपार, शेतकऱ्यांची दुपार, हातगाडी चालवणाऱ्यांची दुपार, सायकल रिक्षावाल्यांची दुपार, हमालांची दुपार, कामगारांची दुपार, कार्यालयातील लेखनिकांची दुपार, शाळेतील मुलांची दुपार या सर्व उदाहरणांतून लेखकाने दुपारचा अनुभव मांडला आहे. ही सर्व उदाहरणे दैनंदिन जीवन अतिशय कष्टाने जगणाऱ्या सामान्य माणसांची आहेत. या सर्वांना कार्यप्रवण करणारी शक्ती दुपारमध्ये असते. कर्तृत्व दाखवण्याची प्रेरणा दुपार देत असते. दुपारची अशी विविध रूपे लेखकाने मांडली आहेत. अशा पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरे आपण लिहू शकतो.
विद्यार्थी मित्र हो, आपल्याला भाषा अभ्यासामध्ये रसविचार हा घटक दिलेला आहे. रसविचार या घटकावरती मी स्वतंत्र व्हिडिओ केला आहे आणि या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. शिवाय तुम्ही इयत्ता 9वीची आपल्या शिकू आनंद या चॅनेलवरील प्लेलिस्ट बघितलीत तर त्या प्लेलिस्टमध्ये हा रसविचार यावरचा स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि नक्की तुम्हाला रसविचार यामध्ये जे काही मराठीमधले रस आहेत आणि त्या प्रत्येक रसाची जी वैशिष्ट्ये आहेत, उदाहरणे आहेत, तर ती तुम्हाला त्याच्यामध्ये मी दिलेली आहेत. आज आपण या पाठ क्रमांक 7 दुपारवरील स्वाध्याय अभ्यासलेला आहे. आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी शिकू आनंदे हा तुमचा आवडता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.